वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आता आपण CTETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत। तर CTETने नवीन संस्करण जारी केलेले आहे। तर अप्लाय फॉर CTET डिसेंबर 2024 म्हणजे जे काही डिसेंबरमध्ये CTET एक्झाम होणार आहे ते एक्झामची नोटिफिकेशन इथं आलेली आहे आणि फॉर्म भरणे चालू झालेले आहेत। आपल्या CTETचे नोटिफिकेशन आपण बघू। पब्लिक नोटीस आहे CTET 2024। तर आपण डाउनलोड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे परिपूर्ण जे काही नोटिफिकेशन आहे ते आपण समजून घेणार आहोत। तर पहा, द सेंट्रल सेकंडरी बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन विल कंडक्ट द 20th एडिशन म्हणजे 20वे संस्करण आहे CTET एक्झामचं ऑफ सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट CTET ऑन 1 डिसेंबर 2024 संडे पेपर 1 आणि पेपर 2 हा रविवारला होणार आहे 1 डिसेंबरला। द टेस्ट विल बी कंडक्टेड इन 20 लँग्वेजेस। किती लँग्वेजेसमध्ये कंडक्ट होणार आहे? 20 लँग्वेज इन 136 सिटीज म्हणजे 136 शहरामध्ये कंडक्ट करण्यात येणार आहे आपल्या पूर्ण देशामध्ये। इन केस नंबर कॅन्डिडेट आर मोर इन एनी सिटी द एक्झाम मे also be conducted on 30th November 2024। जास्त जर सिटीज जर असल्या तर ते 30 नोव्हेंबरला कंडक्ट करू शकतील एक्झाम। द डिटेल इन्फॉर्मेशन बुलेटिन कंटेनिंग डिटेल्स एक्झामिनेशन सिलेबस लँग्वेज जे काही सिलेबस आहे किंवा लँग्वेज आहे किंवा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, एक्झामिनेशन फी, एक्झामिनेशन सिटीज अँड इम्पॉर्टंट डेट्स आणि जे काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत ते CTETच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला वेळोवेळी व्हिजिट करून बघावे लागणार आहेत। आणि यांनी बुलेटिनसुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे CTETचं। त्याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस आणि परीक्षेचं जे काही नियोजन आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे। द ॲस्पायरिंग कॅन्डिडेट्स हॅव टू अप्लाय ऑनलाईन मोडवरतीच तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता। द ऑनलाईन अप्लिकेशन प्रोसेस विल बी स्टार्ट। जे काही ऑनलाईन अप्लिकेशन प्रोसेस ही 17/9/2024 पासून चालू झालेली आहे। द लास्ट डेट ऑफ सबमिटिंग अप्लिकेशन ऑनलाईन अप्लिकेशन ते आहे 16/10/2024 पर्यंत राहणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी CTET काढलेली नसेल अशांनी CTETचा फॉर्म भरून घ्या। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा TET होणार आहे ते TETचा सुद्धा फॉर्म भरून घ्या आणि चांगल्या प्रकारे स्टडी करून दोन्ही एक्झाम क्रॅक करा आणि टेट एक्झामला सामोरे जा। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।